आदिशक्ती मुक्ताबाई की जय. इतस्ततो तार्किको मार्जार्ह. व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीचा जन्माला जातो. कक्षा गारदाक खद्योत. दुसऱ्याचे घर जाणारा काजव्याच्या जन्माला जातो. रत्नापारीच अत्यंत हरिद्र. रत्न चोरणारा अत्यंत हरिद्र होतो. धान्य हरणानुषक. धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो. देवलस चांडाल. देवाचे खाणारा चांडाल दिलेला जातो. मातृवध अंधतो. माईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो. वार्धशिक कुर्म. व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो. मातृवध अंधतो. माईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो. वार्धशिक कुर्म. व्याज घेणारा कासवाच्या जन्माला जातो. पूर्ण नाभो नास्तिक कृतघ्नश्च. देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा कात्नीच्या जन्माला जातो. परद्रव्य हरणात प्रीत. दुसऱ्याचे धन करणारा प्रयत्नाला जातो. मृतकाध्यापक शृंगाल. पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस. आपल्याला कोणी शरण आला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे आद्रकम भक्षित्वा यात्रा कुर्यात. शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दूध वा पित्वा यात्रा कुर्यात. रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा. सोमवासरे आदर्शी दुष्टवा यात्रा कुर्यात. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगळे गुडम संखाद्य यात्रा कुर्यात. मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा. कस्तुंबरी तेलमा भक्षित्वा यात्रा कुर्यात. बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा. गुरु द्विजरकमा खादी यात्रा. गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा. शुक्र एवं सर्शिवम संखाद्य यात्रा कुर्यात. शुक्रवारी जव किंवा मुरी खाऊन प्रवास करावा. असं कुर्जल पानाच तांबूलच भक्षणात उपास्य प्रतुषित जीवा सोमनाथ मैथुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिण्याने व पाण्याचा विडा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो. अष्टोत्तान निवडतात नानी आपो मुलंब तत्पय हवीर ब्रह्मांड कामेचे गुरुडवचन औषधम. 8 वस्तू उपवास मिळत नाही. पाणी, फळ, मूळ आणि दूध. ऋतू, ब्रह्मांडाचे वचन, गुरुचे वचन आणि औषध. मातरम पितरम वापी घातरम सोडून करून येऊन दिवशी संशोपलंबेत. जो आई वडील, भाऊ, मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्नानाचा पुण्याचा बराबर मिळतो. 60 वर्ष सहस्राणी रकम प्रतिबद्धते. आत्महत्या करणारा 6000 वर्षांना कातरात. ना शुचम दुगम ना विनाशवातम कार्य. आत्महत्या करण्याचे सूचक नाही. त्याला पाणी पाजू नये. त्याला अग्नी देऊ नये. त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही. उपवास दिनेयस्तु दंत धावन कुन्नर सभोरम नरकम याती व्याघ्र भक्ष क्षुद्रगम. उपवासाच्या दिवशी दात घासू नये. उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो. त्याला 4 युगापर्यंत वाघ खातो. धृतिक्षमा दमस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीरविद्या सत्यम क्रोधोदशिकम. धर्माची 10 लक्षणं आहेत. धृती, क्षमा, दम, अस्तेय, शौच, इंद्रियनिग्रह, धीर, विद्या, सत्य आणि अक्रोध. धृती. औसन्नानाम देहेंद्रियाणाम औष्टंबित धृती. कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवणारा, कारण जे महाशक्ती आहे तिला धीरधृती कर असे म्हणतात. उदाहरणार्थ पांडव, हरिश्चंद्र, प्रल्हाद. धीर जाण्याचे ठिकाण काम, क्रोध, लोभ, भय, व्यसन, शारीरिक कष्ट. निंदंतुनी तिनी पुन्हा यदिवा स्तुवंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम अद्दैवा मरणमस्तु युगांतरेवा न्यायात्मतत्पर विचरंती पदम न धीरा. सगळ्या माणसांनी निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण दारो, मरण आजच युगाने येऊ तरी जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात. सत्यपदावरून धीर कधी हलत नाही. सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा. शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करणे याला क्षमा असे म्हणतात. उदाहरणार्थ वशिष्ठ श्री संत एकनाथ महाराज. कृत्यंतम न प्रतिकृत्य तदा पुष्ट कशी मध्ये क्रोध करणारा दुर्जन गुणाला आशीर्वाद द्यावा. इंद्रिय निग्रह दम ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापारी व्यतिरिक्त वाहेंद्रिय पारमात्र निरोध दम इति विजय सारे. बाह्यवृत्ती निवर्तनम ब्रह्मज्ञान उपयोगी क्रिये व्यतिरिक्त सर्व क्रियांपासून बाह्य इंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात. उदाहरणार्थ अर्जुन तू कवा. अस्तेय परस्वाहरणम अस्तेय. दुसऱ्याचे अपहरण करणे अस्तेय होय. अदत्तादानरूप परस्वाहरणम अस्तेय. आपल्याला न दिलेले असे दुसऱ्याचे जे काही असेल ते अपहरण न करणे याला अस्तेय असे म्हणतात. ब्रह्मण्यात्मर्पण शौच मंत्र स्मृतम. आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे खरे आंतरिक शौच आहे. मलनिरसनम शौच. मळ निवृत्त करणे याला शौच असे म्हणतात. शरीरामनसु शुद्धीर्वा. शरीर आणि मनाची शुद्धी करणे याला शौच असे म्हणतात. शौचासंग गुप्सा परिवर संसर्ग. बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या संपर्कात न राहण्याची बुद्धी होते. सत्वशुद्धी समनस्य काग्रेंद्रिय आत्मदर्शन घेतवानीच. आंतरिक शौचाने अंतःकरण शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता, इंद्रियानुजय, आत्मसत्काराची योग्यता प्राप्त होते. आत्मानदी संयम पुण्यतीर्था सत्तोदकम शील तटादयमी तत्राभिषेकम कुरु पांडुपुत्र नवार्ण शुद्धते च अंतरात्मा
आत्मारूपी नदी, संयमरूपी तीर्थ, सत्यरूपी पाणी, शीलतारूपी काठ, दयारूपी लाटा आहेत. हे अर्जुन आहे ते स्नान कर, कारण अंतःकरण पाण्याने शुद्ध होत नाही. तीर येते इति तीर्थ, जे तारते त्याला तीर्थ असे म्हणतात. मैत्री करुणा उदितोपेक्षा नाम, सुख दुःख पुण्य पिण्य विषयाना भावना तच्चित्तप्रसादनम. सुखी मनुष्याविषयी प्रेम, दुःख्याविषयी दया, पुण्यात्माविषयी प्रसन्नता, पाप्याविषयी उदासीनता अशा या 4 भावनांनी चित्त प्रसन्न होते. मनश्शौचम रागदेश रहितत्वम उदासत्वम, घेणे देणे नसणे म्हणजे उदास. मनश्शौचम कर्मशौचम कुलशौचम च भारत, शरीर शौचम वाक्य शौचम शौचम पश्च विधस्मृतम. 5 प्रकारच्या शुद्धी आहेत: मनाची, कर्माची, कुळाची, शरीराची, वाणीची. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपिया ये स्मरत पंढरीकाक्षस बाह्यभ्यंतर शुची. अपवित्र असो किंवा पवित्र, सर्व अवस्थांमध्ये भगवंताचे नामस्मरण करावे, त्याने बाह्य व अंतर्शुद्ध प्राप्त होते. इंद्रिय निग्रह, इंद्रियाणाम प्रसंगेन दोषमुक्तत्व संशय संयम्य वर्तत सिद्धी नियच्छति. इंद्रिय ताब्यात ठेवल्यास अनेक दोष लागतात व इंद्रिय ताब्यात न ठेवल्यास अनेक दोष लागतात व ताब्यात ठेवल्यास सिद्धी प्राप्त होते. प्रसंग, प्रकृष्ट संग प्रसंग, विशेष केलेला संघ त्याला प्रसंग असे म्हणतात. निरूपण योग्यत्व प्रसंगत्व, वर्णन करण्याचे योग्य त्याला प्रसंग असे म्हणतात. अन्य उद्देश अन्य सिद्धी प्रसंग, अन्य उद्देशाने अन्य सिद्धी होते त्याला प्रसंग असे म्हणतात. इंद्रियाणाम प्रसंगेन दोषमुच्यते संशय संयम्य वर्तत सिद्धी नियच्छति. इंद्रियात तसे पाणी एका छोट्या छिद्रातून सुद्धा जाऊ शकते, त्याप्रमाणे एक इंद्रिय सुद्धा जर विषयासक्त असेल त्यासारखी बुद्धी होती. इंद्रियाणाम तु सर्वेषामेकं शर्ती इंद्रियं तेनास्तर्ती प्रज्ञाते पादादि उदकम. जसे पाणी एका छोट्या छिद्रातून सुद्धा जाऊ शकते, त्याप्रमाणे एक इंद्रिय सुद्धा जर विषयासक्त असेल तर तरी सुद्धा बुद्धी नष्ट होऊ शकते. जय श्रीराम.